नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान इराला सायकल चालवायला शिकवत असतो. पण इराला मात्र सायकल चालवायला नीट जमत नसतं. ती ईशानला म्हणते की ईशान मला ना फार भीती वाटते रे. ईशान म्हणतो अगं घाबरतीस कशाला, मी आहे ना. आणि तसंही मी असताना तुला मी पडून देईल का. इरा म्हणते की ईशान तू कधी कधी किती गोड बोलतोस रे. ईशान म्हणतो बरं चल, मी बसतो तू माझ्या पाठीमागे बस. असं म्हणून तो तिला डबल सीट घेतो. पुढे ईशान इराला घेऊन एक दोन राऊंड मारतो. इरा म्हणत असते की ईशान मला फार भीती वाटते. ईशान म्हणतो अगं इरा काही नाही होत, किती मज्जा येते बघ ना. असं म्हणत असताना त्याचा तोल जातो आणि ते दोघं जण सायकलीवरून खाली पडतात. त्यांना फार लागतं. तेवढ्यात तिथे सातपुते देसाई येतात आणि ते पाहतात की पोरं पडलीत. ते लगेच जाऊन त्यांना उचलतात. देसाई म्हणतात की अरे रे रे, किती लागले. सातपुते म्हणतात आहो देसाई हे बघा, हिच्या तर पार डोक्यातून रक्त येतंय. तर देसाई, सातपुते आणि जनार्दन हे सगळेजण मुलांना एका बाकावरती बसवतात. सातपुते म्हणतात की ओ जनार्दन यांच्या घरी जाऊन सांगा लवकर. जनार्दन त्यांच्या घरी जायला लागतो. तेवढ्यात तिथे अनिश भेटतो. जनार्दन म्हणतो की ओ बरं झालं तुम्ही इथे भेटलात मला. ते बघा मुलांना काय झालं, ते सायकलवरून खाली पडलेत. तर अनिश लगेच पुढे येतो आणि तो इराला म्हणतो बाळा काय झालं. देसाई म्हणतात की अहो दोघं जण सायकलीवरून पडलेत. सातपुते म्हणतात की अहो आमच्या समोर खाली पडले ते, केवढं लागलंय बघा पोरांना. तर अनिश म्हणतो की चला चला आपण ना हॉस्पिटलमध्ये जाऊ. तर इकडे फुलराणी ही रील बनवत असते. तेवढ्यात अशोक मामांचा फोन येतो. फुलराणी घाबरते आणि म्हणते की मामाने इथेच कुठे कॅमेरे बसून ठेवलेत की काय. असं म्हणत फोन घाबरत रिसीव्ह करते आणि म्हणते की ऐका, माझं सगळी कामं झालेली आहेत. कंटाळा आला होता म्हणून एक छोटासा रील बनवत होतो. अशोक मामा हसतात आणि म्हणतात की आनंद आहे. मी घरात नसताना सुद्धा माझी घरामध्ये दहशत आहे ना, हे ऐकून छान वाटलं. पुढे ते म्हणतात बरं ऐक, पोरं काय करतात ग, कशी आहेत ती. फुलराणी म्हणते मुलं झॅक आहेत. नाश्ता पाणी झालंय त्यांचं, आता ते खेळतायत. अशोक मामा म्हणतात आणि ती मोठी कुठे आहे. फुलराणी म्हणते की ती खाली गेली. अशोक मामा म्हणतात की तिला वरती बोलवून घे. आता मी घरात नाही म्हटल्यावरती ना ती तुझ्यासोबत मन मोकळेपणाने बोलेल. आणि तू पण तिच्यासोबत जरा बॉन्ड बनवायचा बघ. तर फुलराणी म्हणते की बघतो. अशोक मामा म्हणतात की बरं चल, ठेवतो मी फोन, मला पण बरीच कामं आहेत. फुलराणी म्हणते की आणि ऐका, अनिश दादा आले होते, त्यांनी लाईटिंगचं काम केले. घरामध्ये सगळीकडे लाईट आली. अशोक मामा म्हणतात की तू पण ना कोणाचं कौतुक करतेस अगं. ज्याचं जे काम असतं त्यांनी ते केलं त्याचंही तू कौतुक करत बसतीस. फुलराणी म्हणते आता केलं त्यांनी काम, केलं कौतुक, काय जातंय हो तुमचं. अशोक मामा म्हणतात की बरं बरं चल ठेव फोन. असं म्हणत अशोक मामा फोन ठेवतात. पुढे फोन ठेवल्यानंतर फुलराणी ही संयमीला फोन ट्राय करते. तर इकडे संयमी घरचा फोन पाहून कट करते. तर रियांश म्हणतो अगं काय झालं, फोन का कट केला. संयमी म्हणते की घरून फोन होता. अरे मी जरा कुठे बाहेर पडले ना तर लगेच हे लोक मला फोन करतात आणि घरी बोलवून घेतात. फुलराणी स्वतःशीच म्हणते की फोन का बरं हिने कट केला असेल, थांब पाहूनच येतो. असं म्हणत ती खाली जाते. तर इकडे अनिश हा मुलांना डॉक्टरकडे घेऊन येतो आणि म्हणतो की डॉक्टर बघा ना, मुलं खेळता खेळता पडली, त्यांना खूप लागले. डॉक्टर म्हणतात की मी पाहते. अनिश ईशानला म्हणतो फार दुखतंय का रे. ईशान म्हणतो की हो काका फार दुखतंय. तर इकडे फुलराणी ही खाली मुलांना पाहायला येते आणि संयमीला मोठमोठ्याने आवाज देते. सातपुते म्हणतात की ये फुलराणी, आता इराची तब्येत कशी आहे ग. फुलराणी म्हणते काय झालंय इराला. सातपुते म्हणतात अगं ते सायकलवरून खाली पडले, इराच्या डोक्याला तर फार लागले, रक्त येत होतं. फुलराणी म्हणते की अरे देवा, मग आता पोरं कुठे आहेत. जनार्दन म्हणतो की अनिश आला होता, अनिश मुलांना घेऊन डॉक्टरकडे गेलाय. फुलराणी म्हणते की बरं बरं ठीक आहे, मी फोन करतो. असं म्हणत फुलराणी अनिशला फोन लावायला लागते. तेवढ्यात तिथे रियांश आणि संयमी येतात. तर फुलराणी ही संयमीवरती ओरडते आणि म्हणते कुठे होतीस ग तू, किती वेळची तुला मी फोन लावतोय. संयमी म्हणते ओरडायला काय झालं एवढं. फुलराणी म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना पोरांवरती लक्ष ठेव, म्हणून तर मी वरती निघून गेलतो ना. संयमी म्हणते झालंय काय. फुलराणी म्हणते अगं दोन्ही पोरं सायकलवरून खाली पडली. ईशानला फार लागलंय आणि इराचं तर डोकंच फुटलंय. अनिश दादा गेलाय त्या दोघांना घेऊन डॉक्टरकडे, थांब मी ना त्यांना फोन लावतो. असं म्हणत फुलराणी ही अनिशला फोन लावते. पण अनिश मात्र तिकडून फोन रिसीव्ह करत नाही. फुलराणी म्हणते हा माणूस पण ना वेळेला फोन रिसीव्ह करत नाही. तसंही नाही तरी कसं उचलणार फोन म्हणा, त्याच्यासोबत पोरं असतील ना. पुढे फुलराणी म्हणते हिच्या मावशीला एक अक्कल नाही, काहीतरी गोष्टी पोरांना आणून द्यायच्या आणि आम्ही ते नसतरत बसायचं. तर इकडे सातपुते म्हणतात की जाम लागले रे पोरीला. जनार्दन म्हणतो की तिला टाके बिके पडले नाही म्हणजे झालं. तर इकडे डॉक्टर दोन्ही मुलांना मलमपट्टी करतात. डॉक्टर अनिशला म्हणतात की हिला स्टिचेस पडलेत आणि ही घ्या औषधं, दोघांनी वेळच्या वेळी औषधं घ्या. इकडे फुलराणी ही भैरवीबद्दल बोलत असते. ती म्हणते की मी किती वेळा सांगतोय की असं मामांना न विचारता असलं काही करू नका, पण ही बाई काही माझं ऐकतच नाही. संयमी म्हणते अगं तिला काही स्वप्न पडलं होतं का हे असं काही होईल. एकतर घरात बसून आम्हाला कंटाळा येतो, त्यासाठी तिने आम्हाला सायकल आणून दिली तर त्यातही प्रॉब्लेम आहे.
फुलराणी म्हणते, पण पाहिलं ना आता काय झालं ते, लागलं ना पोरांना. संयमी म्हणते, पडणार लागणार म्हणून काय खेळायचंच नाही का? फुलराणी म्हणते, अगं मामांना इतके दिवस कळालं नसेल का की तुम्ही असं घरामध्ये राहून तुम्हाला कंटाळा येतोय. त्यांना माहीत असणार की असलं काहीतरी होणार, नाहीतर त्यांनी तुम्हाला सायकल आणून दिली नसती का? संयमी म्हणते की त्यांना ते अफोर्डेबल झालंच नसतं. फुलराणी म्हणते की म्हणजे? संयमी म्हणते, म्हणजे त्यांना ते परवडलंच नसतं. फुलराणी म्हणते की हे बघ बाळा, त्यांना जमेल तसे ते तुमचे लाड पुरवत आहेत ना, आणि तुमचा सांभाळ नीट व्हावा, तुम्हाला सगळं काही मिळावं, त्यासाठी ते ह्या वयामध्ये पण नोकरी करतायत. संयमी म्हणते की असं किती दिवस प्रत्येक गोष्टीवरती वयाचं तुम्ही डिस्काउंट देणार आहात? दरवेळेस आम्ही समजून घ्यायचं का आता आम्ही स्वतःला बदलून घेऊ? पुराणे म्हणते, अगं मामा आधी कसे होते ना हे तुला नाही माहिती. तुम्ही आल्यानंतर त्यांच्यामध्ये किती बदल झालाय ना तो मला विचार. अगं ह्या वयामध्ये माणसानं बदल करणं फार अवघड असतं. संयमी म्हणते की झालं, आला परत वयाचा विचार. फुलराणी आंटी, तुला ना त्यांचीच बाजू घ्यायची ना तर माझ्याशी बोलू नको. म्हणूनच मला ह्या घरामध्ये ना कोणाशी काही बोलावंसं वाटत नाही. असं म्हणत रागातच संयमी तिथून निघून जाते. तर इकडे अशोक मामा त्यांचं काम आटपून घरी निघालेले असतात. तेवढ्या तिथे त्यांचे साहेब येतात आणि म्हणतात की माझगावकर, झालं का तुमचं काम? अशोक मामा म्हणतात की हो झाले, आत्ता घरीच निघालोय, जाऊ ना? साहेब म्हणतात की हो हो, पण एक छोटंसं काम होतं. अशोक मामा म्हणतात की हा बोला ना. साहेब म्हणतात की हे बघा, ही फाईल आहे. आपल्याकडे ना एक क्लायंटची डिटेल लिहिणारा माणूस हवा होता. ही फाईल आहे, यामधले डिटेल्स लिहून काढायचेत. तुम्हाला जर कम्प्युटरवर जमत असेल ना तर कम्प्युटरवरती करा, नाहीतर मग कागदावर लिहिले तरी चालतील. अशोक मामा म्हणतात की रात्री पण काम करायचं? साहेब म्हणतात की हो, करावं लागेल. अशोक मामा म्हणतात, ते काय ना, आमच्याकडे काल लाईट गेली होती त्यामुळे रात्री नीट झोप झाली नाही. तर साहेब म्हणतात की हो, मी समजू शकतो, पण हे काम मला कांद्यांना द्यायचं होतं. पण नेमकी ते सुट्टीवरती आहेत, त्यामुळे हे काम मी तुम्हाला देतोय. अशोक मामा म्हणतात की कांद्याने पण कामाचे वांदे करून टाकलेत. साहेब म्हणतात, काही बोललेत का? अशोक मामा म्हणतात की नाही नाही, मी करेल ना. साहेब पुढे म्हणतात की बर लवकर करा, कम्प्युटरवर झालं असतं ना तर लवकर झालं असतं. अशोक मामा म्हणतात की मी शिकेल ना, मी कम्प्युटर शिकेन. पुढे अशोक मामा म्हणतात की आणि हे रात्री रोजच घरी काम करायचं असतं का? साहेब म्हणतात की घरी काम करावंच लागेल, नेहमी नाही पण बऱ्याचदा. तर इकडे अनिश हा मुलांना घेऊन घरी येतो. फुलराणी म्हणते की काय सांगितलं डॉक्टरांनी? तर अनिश म्हणतो की काही नाही, 8-10 दिवस काळजी घ्यायला सांगितली. दणके होईल असं काही करायचं नाही, आणि आठवड्यातून एकदा दोनदा त्यांना ड्रेसिंगला न्यावं लागेल. मृणाली म्हणते की कशाला, मी आहे ना, मी करेल. अनिश म्हणतो की नाही नको, त्यांनी सांगितलंय ना आपण तसंच करू, आणि काळजी करू नकोस, मी घेऊन जाईल, एवढं काय नाही, होईल बरं ते. पुढे फुलराणी ही म्हणते की बरं झालं थोडक्यात निभावलं, असं म्हणत देवासमोर हात जोडते आणि म्हणते की देवा, ह्या मुलांना काही होऊन देऊ नको, त्यांच्यावरचे जे काही संकट असेल ना ते माझ्यावरती टाक. तर संयमी म्हणते, एक्सचेंज ऑफर कशाला? अनिष्का का आलाय ना आता, तो काहीतरी नक्कीच मॅजिक करेल. फुलराणी म्हणते की हो हो अनिश, तू काहीतरी मॅजिक कर बाबा. पुढे ती म्हणते की आणि ऐका, मी तुमच्यासाठी गरमागरम सूप केले, ते घेऊन येतो आणि देवासमोर साखर पण ठेवतो. असं म्हणत फुलराणी तिथून जाते. संयमी म्हणते की दोन लोकांची मज्जा आहे बाबा, फुल प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे, मला पण सायकलवरून पडायचंय. तर ईशान म्हणतो की असं नाही बोलायचं, इराला जसं दुखतंय ना तसं कोणालाच दुखू नये. पुढे तो इराला म्हणतो की इरा सॉरी ग, माझ्यामुळं तुला खूप लागलं, मी जर तुला डबल सीट घेतलं नसतं ना तो पडलीच नसती. इरा म्हणते, तू वेळ आहेस का ईशान, उलट मी तुझ्यासोबत होते ना त्यामुळं मला कमी लागलं, मी जर एकटी असते ना तर मला खूप लागलं असतं. अनिश म्हणतो की बरं ऐका, आता तुमचे आजोबा आले ना की त्यांना सांगू नका की तुम्ही सायकलवरून पडलात, त्यांना सांगा की नॉर्मली खेळताना पडलो. तेवढ्यात पाठीमागून अशोक मामा येतात आणि ते सगळं ऐकतात. अनिश म्हणतो की कसं आहे, त्यांना जर कळालं ना की सायकलवरून तुम्ही पडलात तर मूळ विषय राहील बाजूलाच, सायकल मला न विचारता का आणली ना याच्यावरूनच वाद होईल. तर मागून अशोक मामा म्हणतात की वा वा वा. अनिश डोक्यालाच हात लावतो. अशोक मामा पुढे येतात आणि म्हणतात की मला वाटलं होतं की तू मुलांना जबाबदारीनं वागायला शिकवशील, पण नाही, तू मुलांना खोटं बोलायला शिकवतो. माझी तिन्ही मुलं सोन्यासारखी आहेत, चुकत असतील पण निर्मळ मानाची आहेत, पण तू त्यांना माझ्याशी खोटं बोलायला शिकवतोय. संयमी म्हणते तसं नाही, तो फक्त आम्हाला. तर अशोक मामा संयमीला अडवतच म्हणतात की बोली, वेणूची नाद बोली, तू उगाचच त्याची बाजू घेऊन बोलू नकोस, मी सगळं ऐकलंय तो काय म्हणाला ते. अनिश म्हणतो की मी फक्त त्यांना एवढंच म्हणालो की तुम्ही आल्यानंतर लगेच सांगू नका, नंतर सांगा. अशोक मामा म्हणतात की लगेच काय आणि नंतर काय, खोटं ते खोटंच असतं. अनिश म्हणतो मी मुद्दाम नाही केलेलं.
अशोक मामा म्हणतात, "मुद्दाम काय आणि चुकून काय? मुलांना असा बनेलपणा करायला शिकवलेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. एव्हा ना मुलांना कळालं असेल, की मला खोटं बोललेलं अजिबात चालत नाही. चांगल्या गोष्टी शिकवायच्या का खोटं बोलायला शिकवायचं?" अनिश उठतो आणि म्हणतो, की "हे बघा, एवढं काही झालेलं नाही. तुम्ही नेहमीसारखाच पाराचा कावळा करताय." अशोक मामा म्हणतात, "आणि तूही नेहमीसारखंच वागतोयस की. मला वाटलं होतं, की मला तुझी थोडी मदत होईल. तू मुलांकडे लक्ष देशील, मुलांना 4 समजुतीच्या गोष्टी सांगशील." अनिश म्हणतो, की "कुठं काय चुकीचं सांगितलंय मी? बघा ना आता, आल्या-आल्या माझं काय चुकलंय ते तुम्ही मला सांगताय. पण अहो मुलांना लागलंय त्याकडे तुम्ही बघितलं का तरी? तुम्ही त्यांची विचारपूस केली का?" असं म्हटल्यावरती अशोक मामा डोकावून बघतात आणि म्हणतात, "काय मुलांना लागलंय?" असं म्हणत पुढे ते येतात आणि इरा ईशानजवळ बसतात. अशोक मामा इराला म्हणतात, "कुठं लागलं बाळा?" इरा दाखवते, "हाताला लागलं, डोक्याला लागलं." ईशान म्हणतो, की "आजोबा प्लीज तुम्ही इराला काही बोलू नका. अहो ती माझ्यामुळे पडली. तुम्हाला जर काही बोलायचं असेल ना, तर मला बोला, माझ्यावरती ओरडा. पण प्लीज तिला काही बोलू नका." अशोक मामा इराला जवळ घेतात आणि म्हणतात, की "बघितलंस का अनिश, यांचा इनोसंट. हा इनोसंट हीच माझी खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती तू माझ्याकडून हिरावून घ्यायला निघालास. मुलं ज्यावेळेस पडली त्याच वेळेस का बरं मला तुम्ही फोन नाही केला?" तर अनिश म्हणतो, की "तुम्हाला कामात असताना डिस्टर्ब केलेलं आवडत नाही." अशोक मामा म्हणतात, "अरे मग एक मेसेज तरी करायचा. मला मुलं पडली हे कळालं असतं ना, तर मी हातातली कामं टाकून लगेच धावत आलो असतो." अनिश म्हणतो, की "मला एक गोष्ट तुमच्याबद्दल खूप आधीच कळाली. ती म्हणजे की तुम्ही कामावरून आले आणि तुम्हाला हे असलं काही सांगितलं ना, की तुम्ही सगळा तुमच्या कामावरचा ताण हा आमच्यावरती काढता." अशोक मामा म्हणतात, की "झालं असेल असं 1-2 वेळा, नेहमीच नाही होत. पण ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची आहे. आता गोष्टी बदलल्यात." अनिश म्हणतो, की "काय बदलले? त्यावेळेस तुम्ही वडील होता आणि आता आजोबा आहेत म्हणून." अशोक मामा म्हणतात, की "उगाचच तोंडाला येईल ते बोलू नकोस. माझ्यावरती ह्या पोरांची जबाबदारी आहे." अनिश म्हणतो, "का मग त्यावेळेस आमची जबाबदारी नव्हती का? त्यावेळेस तुम्ही आईवरती आमची जबाबदारी टाकून दिलीत आणि स्वतः झालेत मोकळे." अशोक मामा म्हणतात, की "झालं. याला थोडं त्याची चूक सांगितलं ना, की हा वाद घालायलाच लागतो." अनिश म्हणतो, की "मी वाद घालत नाहीये. मला फक्त एवढंच कळतं, की कुणी कितीही त्या मुलांचं मायेने केलं ना, की ते तुम्हाला पटणारच नाही. तुमच्या दृष्टीनं तुम्ही जे करता ना, तेच आदर्श." अशोक मामा म्हणतात, की "असं काही नाहीये. मुलांना माझ्याशिवाय दुसरं कोणी सांभाळू नये असा माझा अजिबात हट्ट नाहीये. पण मुलांवर चांगले संस्कार व्हावेत हा माझा हट्ट आहे. आणि आता सध्या तरी मला तसं आजूबाजूला कोणी दिसत नाहीये." तर अनिश म्हणतो, की "फुलराणी, त्या पाकीटमध्ये मुलांची औषधं ठेवलीत, ती त्यांना वेळेवर दे." पुढे अनिश मुलांना टेक केअर म्हणतो आणि तिथून निघून जातो. अशोक मामा इराला म्हणतात, की "बाळा फार दुखतंय का रे?" इरा म्हणते, की "हो दुखतंय. इथं डोक्याला फार दुखतंय." अशोक मामा म्हणतात, की "काळजी करू नको बाळा हां, आपण औषध लावूया." आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.